10 डिसेंबर 2024 संध्याकाळी 5:30 वेळ असेल. परभणी रेल्वे स्टेशन समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या आवारात एक व्यक्ती घुसतो. या आवारात काचेत भारतीय संविधानाची एक दगडाची प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहे. तो व्यक्ती संविधानाच्या प्रतिकृतीजवळ जातो आणि त्याचे काच फोडतो. पुढे दगडानं संविधानाच्या प्रतिकृतीवर घाव घालतो. तसंच संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस करतो. इतक्यात तिथून जाणाऱ्या एका आंबेडकर अनुयायी रिक्षा चालकाला ही बाब लक्षात येते. तो या व्यक्तीला स्मारकाच्या आवारातून बाहेर घेऊन येतो. त्यानंतर आणखी काही आंबेडकर अनुयायी घटनास्थळी जमतात आणि त्याला जाब विचारतात. मात्र ती व्यक्ती काही अपशब्द काढते. मग पुढे आंबेडकर अनुयायी त्या व्यक्तीला मारहाण करतात. तसंच या घटनेच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशी बंदची देखील हाक देण्यात येते. मात्र दुसऱ्या दिवशीच्या या बंदला हिंसक वळण लागतं. तोडफोड होते, पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात येते. आणि त्यानंतर आज बातमी आली आहे की पोलिसांकडून दंगलखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात येणार आहे. पण या विरोधात सध्या समाज माध्यमांवर मोठे मेसेजेस व्हायरल होत आहेत की सरकार आंबेडकरी तरुणांना जाणून बुजून टार्गेट करतंय. दलित विरुद्ध मराठा हा वाद पेटवायचा प्रयत्न केला जातोय. पण खरंच असं असेल का? हा सर्व प्रकार ठरवून घडवण्यात आलाय का? खरंच सरकारकडून आंबेडकरी तरुणांना टार्गेट केलं जातंय का? खरंच राज्यात दलित विरुद्ध मराठा हा वाद पेटवायला सुरुवात झालीये का? चला तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी यशस्वी मुळे. तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी. तर परभणी शहरात प्रत्येक महापुरुषाच्या स्मारकाच्या देखरेखीसाठी एक सिक्युरिटी गार्ड ठेवण्यात आल्याचं सांगितलं जातं. त्याचप्रमाणे परभणी रेल्वे स्टेशन समोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर देखील एक सिक्युरिटी गार्ड होता. मात्र 15 दिवसांपासून स्मारकाची देखरेख करणारा हा सिक्युरिटी गार्ड कामावर नसल्याचं कळतंय. त्यामुळे या गार्डला ठरवून कामावर येऊ दिलं नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे. तसंच ज्या दिवशी हा प्रकार घडला त्याच दिवशी सकाळी परभणी शहरातल्या हिंदुत्ववादी संघटनांनी बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात मोर्चा काढला होता. आता ज्या व्यक्तीनं संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस केली तो व्यक्ती देखील या मोर्चात सहभागी झाल्याचं सांगितलं जातं. पुढे त्यानंतर संध्याकाळी हा व्यक्ती आंबेडकर स्मारकाजवळ आला आणि त्यानं आंबेडकर स्मारकाच्या आवारातल्या संविधानाच्या प्रतिकृतीवर दगडाने घाव घालत त्याची प्रतिकृतीची नासधूस केली. तर आक्रमक आंबेडकर अनुयायांनी त्या व्यक्तीला मारहाण केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची मेडिकल टेस्ट केली आणि त्याला मनोरुग्ण घोषित केलं. पण या सगळ्या गोष्टीचा जर दुसऱ्या बाजूने विचार केला तर खरंच हा व्यक्ती जर मनोरुग्ण असेल तर त्यानं संविधानाच्या प्रतिकृतीचीच नासधूस का केली असावी? तसंच आपल्याला आंबेडकर स्मारकाच्या आवारात ठेवण्यात आलेल्या या वस्तूलाच दगडानं तोडायचं आहे हे त्या व्यक्तीला कसं कळलं असावं? त्या व्यक्तीचं डोकं कुणी भडकावलं तर नसेल ना? असे काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात. शिवाय एक विशेष बाब म्हणजे परभणीमधल्या काही सुरू असलेल्या चर्चेनुसार 10 डिसेंबर रोजी हिंदुत्ववादी संघटनांनी जो मोर्चा काढला होता त्यात दलित संघटनांनी देखील सहभागी व्हावं असा आग्रह हिंदुत्ववादी संघटनांचा होता. मात्र दलित संघटनांनी मोर्चात सहभागी होण्यास नकार दिल्यामुळे हा सर्व प्रकार घडवण्यात आल्याचे मेसेजेस समाज माध्यमांवर पाहायला मिळतात. मात्र या गोष्टीला सध्या तरी कोणताच ठोस आधार नाहीये. तसंच या प्रकरणानंतर दलित नेते दीपक केदार यांनी भाजपवर आरोप करत ईव्हीएम विरोधात सुरू असलेल्या आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी भाजपच्या हस्तकांनी हे सर्व घडवून आणल्याचं म्हटलंय. तसंच 11 डिसेंबर रोजी परभणी बंदच्या दरम्यान जी काही दंगल उसळली या दंगलीत सहभागी असणाऱ्या जवळपास 40 तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना कोबिंग ऑपरेशन नावाखाली अटक करण्यात येणार आहे. आता या गोष्टीला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी थेट भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर झालेल्या कोम्बिंग ऑपरेशनशी जोडत नवीन वाद निर्माण केलाय. म्हणजेच 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथील शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकर अनुयायांवर काही स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी दगडफेक केली होती. तसंच काही आंबेडकर अनुयायांना मारहाण देखील करण्यात आली होती. पुढे ही बाब राज्यभर पसरल्यानंतर याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली. त्यानंतर जवळजवळ 3 दिवस महाराष्ट्र पेटत होता. त्यामध्ये जालना, छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या दंगलीचे पडसाद उमटले. पुढे सर्व शांत झाल्यानंतर काही आंबेडकरी तरुणांची नावं समोर आली. त्यानंतर सरकारनं कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून या तरुणांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. पुढे बरेच महिने या तरुणांना तुरुंगात काढावे लागले होते. आता परभणीत काल झालेल्या बंद दरम्यान उसळलेल्या दंगलीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तिथे देखील असंच होतंय. कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी तरुणांना ताब्यात घेण्यात येणार आहे. पण या सर्वांमध्ये समाज माध्यमांवर एक मेसेज व्हायरल होतोय की दंगलखोर तरुणांवर 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 307 हे कलम जीव घेण्याचा प्रयत्न यासाठी वापरलं जातं.
त्यामुळे 307 अंतर्गत आंबेडकरी तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात का आलाय असं समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत विचारण्यात आलंय। तसंच महत्त्वाची बाब म्हणजे मराठवाड्यासारख्या संवेदनशील ठिकाणी असा प्रकार घडला आणि त्यातही या गोष्टीचा संबंध हा भीमा कोरेगावच्या दंगलीशी जोडल्यामुळे परत महाराष्ट्रात मराठा विरुद्ध दलित हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करतंय का अशी शक्यता वर्तवण्यात येते। तसंच प्रकाश आंबेडकरांनी देखील ट्विट करत परभणीत जातीयवादी मराठा समाज घटकानं भारतीय राज्यघटनेची केलेली तोडफोड ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे असं म्हटलंय, ज्यामुळे दलित विरुद्ध मराठा हा वाद आणखीनच पेटण्याची शक्यता आहे। गेल्या वेळी जेव्हा भीमा कोरेगावची दंगल झाली होती तेव्हा दलित विरुद्ध मराठा हा वाद बघायला मिळाला होता। त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकाची जर परिस्थिती बघितली तर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या मागे त्यावेळी दलित समाज एकवटला होता। त्यामुळे याचा सरळ सरळ फटका हा त्यावेळच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला बसला होता। तर शिवसेना भाजपच्या युतीला महाराष्ट्रात 42 जागा जिंकता आल्या होत्या। आता यंदा पुन्हा महाराष्ट्रात मराठा विरुद्ध दलित हा वाद उसळला तर त्यातून कोणाचा फायदा होईल हे तर वेळच सांगेल। पण तोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।